सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 6व्या दिवशी उच्चांकी असे 46 अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये 44 अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत, तर 2 अर्ज हे नगराध्यक्ष पदासाठी आहेत। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी अर्जामध्ये विद्यासागर चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमधून, तर शुभांगी लक्ष्मण साळुंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून अर्ज भरले आहेत। माजी नगराध्यक्ष सन्माननीय दिनकरदादा धाबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वप्नील भैया पाटील तालुकाध्यक्ष भाजपा यांच्या नेतृत्वात तासगावमध्ये भाजपच्या सर्व 24 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आपण अर्ज दाखल केले। सर्व संभाव्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून तासगावचा चेहरामोहरा बदलण्यासाठीचा जो आज अध्याय सुरू होणार आहे, त्या अध्यायाची आज सुरुवात आपण केलेली आहे। तासगावमध्ये ग्रामसभेप्रमाणे नगरसभा सुरू झाली पाहिजे। तासगावच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नगरपालिकेत न येता किंवा नगरसेवकाकडे न येता नगरसेवक त्यांच्या दारी गेला पाहिजे, त्यांचे प्रश्न त्यांच्या घरापाशी जाऊन सोडवले पाहिजेत। युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन नगरपालिकेतर्फे घडवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण वर्ग सुरू केले पाहिजेत। महिला सबलीकरण, लाडक्या बहिणींना साथ देण्यासाठी, तसेच MIDC समांतर व्यवस्था उभा करून तासगावच्या एरियामध्ये उद्योगासाठी पोषक वातावरण निर्माण करून उद्योग आणण्यासाठी आणि इथल्या मालाला बाजारपेठ देशभरात उपलब्ध करून देण्यासाठी, युवकांना बळकट करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तासगावचं भाजप प्रयत्न करते। मला आशा आहे तासगावची जनता तासगावच्या भाजपच्या सर्व या नवख्या उमेदवारांना आणि सक्षम उमेदवारांना संधी देईल आणि आम्हाला त्यांचा आवाज बनवून नगरपालिकेत पाठवेल। नमस्कार, मी सौ विद्यासागर चव्हाण, थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजप पक्षाकडून। तर आज आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि अर्ज भरण्यासाठी, आणि आज आम्ही अर्ज हा भरला ते भाजप थेट नगराध्यक्ष पदासाठी। तर इथून पुढचा जी वाटचाल असेल ते पूर्ण आपली असणार आहे ती मूलभूत सुविधासाठी। जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती आपल्या तासगावच्या कडेपर्यंत पणही पोचलेल्या नाही आहेत, ते आपण स्वतःही बघितलेले आहेत। तर ह्या सगळ्या सुशोभीकरण, त्याच्यानंतर सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी संधी निर्माण करण्यासाठी, त्याच्यानंतर आपले महिला वर्ग आहे, बचत गट असेल, लाडकी बहीण सुविधा आहे, भरपूर काय आहे, तर ते सगळं काही स्कीम्स आपण प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप पक्ष हे पूर्ण सक्षम आहे। आणि सत्तेतला पक्ष असल्यामुळे आपल्याला भरपूर काही सुविधा उपलब्ध करून देण्याची संधी भाजप आपल्या तासगाव शहरासाठी देण्यात येत आहे। तर आम्हाला माहिती आहे की सर्वसाधारण जनता जी आहे ते फक्त आमच्याच पाठीशी उभे राहणार, कारण तासगावचा चेहरामोहरा बदलायचा असेल तर नक्कीच आम्हाला सपोर्ट करा। उर्वरित ते नगरसेवक पदांसाठी 44 अर्ज आलेत, ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात।
अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वज्रधारी न्यूजला लगेच सबस्क्राईब करा. तसेच वेळोवेळी अपडेट मिळवण्यासाठी वज्रधारी न्यूजचा 8888410570 हा क्रमांक आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा, जेणेकरून येणाऱ्या तासगाव नगरपालिका अपडेट आपल्याला लगेच कळतील. धन्यवाद.